गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय. संयम दंस न लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे. गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय. उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया. झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे. गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमची कषाय मार्गणा सुरू आहे. कषाय मार्गणेमध्ये आम्ही अनंतानुबंधीय, प्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 4, 4, 8 आणि 4, 12 अशा कषायांच्या बाबतीत 24 स्थान कशी निर्माण होतील. प्रत्याख्यानावरणाचा उदय असताना जीव 5वं गुणस्थान त्या ठिकाणी संभवनीय आहे आणि म्हणून तो देशव्रती बनू शकतो. ही गोष्ट आपण काल बघितली आणि अशा यांच्या जीवनामध्ये उदाहरणं पण आपण बघितले की प्रत्याख्यानावरण क्रोध हा वाळूच्या रेषेप्रमाणे आहे. मान जो आहे हा दारुस्तंभाप्रमाणे आहे. प्रत्याख्यानावरण माया ही गोमूत्रा समान आहे आणि लोभ हा शरीरावरच्या मळाप्रमाणे किंवा पायाला लावलेल्या लेपाप्रमाणे पटकन निघून जाणारा असा प्रकारचा हा लोभ सांगितलेला होता. या अनुषंगाने आपण ही सगळी गोष्ट बघितली. आता आपल्याला तालिका बघायची आहे संज्वलन त्रिकची. संज्वलन त्रिक याच्यामध्ये संज्वलन, क्रोध, मान आणि माया हे 3 घेतले. लोभाला त्यांनी नंतरच्या याच्यात स्वतंत्र रीतीने सांगणार आहे. याचं कारण लोभाला पुढे 10व्या गुणस्थानापर्यंत राहायचंय, स्टँड करायचंय आणि ही त्रिकची गुणस्थानं 9 पर्यंत असणार आहे. म्हणून संज्वलन त्रिक अलग काढलेलं आहे. आता जो जीव संज्वलन प्रकृतीचा उदय आहे आणि 12 प्रकृतींचा ज्यांना अनुदय असणार आहे ते निश्चितपणे महाव्रतीच असणार आहे, मुनिपदाचे धारक असणार आहे. संज्वलनचा तीव्र उदय असेल तर त्यांच्या जीवनामध्ये 6वं गुणस्थान आहे, प्रमत्त रूप गुणस्थान आहे आणि संज्वलनचा मंद उदय जर सुरू असेल तर त्यांचं 7वं गुणस्थान आहे. शुभोपयोग आणि शुद्धोपयोग अशी भूमिका त्यांची आहे. संज्वलन कषाय हा महाव्रताचा घात करण्याला समर्थ नाही, परंतु संज्वलनच्या उदयामुळे यथाख्यात चारित्राची मात्र प्राप्ती होत नाही. यथाख्यात चारित्र प्राप्त करण्यासाठी संज्वलनचाही अनुदय असावा लागतो. असं हे संज्वलन कषाय याच्यामधले 3 कषाय आपण बघतो आहे. निश्चितपणे महाव्रती जो असणार आहे तो मनुष्य गतीमध्येच असणार आहे, म्हणून गती ती पाहायची आणि संज्वलनचा उदय ज्याला आहे त्याला 6 पासून 9 पर्यंतची ही गुणस्थानं लावावी लागतात. या अनुषंगाने ही तालिका आपल्याला बघायची आहे. संज्वलन त्रिक मध्ये आता गती कोणती राहील तर निश्चितपणे मनुष्य गतीच राहणार आहे, कारण महाव्रती असणार आहे. आणि संज्वलन त्रिकचा ज्या वेळेला उदय आहे आता या म्हणजे संज्वलन त्रिकचा उदय असताना मनुष्य आहे आणि हा मनुष्य समजा श्रेणी आरोहण देखील करू शकण्याची शक्यता असू शकते. कारण संज्वलन त्रिकचा उदय असेल, मुनिपद आहे, जर 4था काळ आहे, वज्र ऋषभ नाराचं संवहन आहे किंवा 3 उत्तम संवहन आहे, तर उत्तम संवहन असेल तर उपशम श्रेणी तो आरोहण करू शकतो आणि जर वज्र ऋषभ नाराचं संवहन असेल तर उपशम श्रेणी किंवा क्षपक श्रेणी काहीही तो आरोहण करू शकतो. आणि 9 पर्यंत ह्या संज्वलन त्रिकच्या उदयामध्ये हे आम्हाला चार्ट लावायचा आहे. इंद्रिय किती राहतील? पंचेंद्रिय. पंचेंद्रियच राहील. काय कोणती राहील? रस काय? रस काय राहील? योग किती राहतील?
चार मनाचे, चार वचनाचे, एक औदारिक, हम्म. आणि संज्वलन आहे तर आहारिक पण राहणार आहे. हा, पण आता इथे आहारक द्विकचा उदय सुरू झालेला आहे. म्हणजे सहाव्यापासून, सहाव्यामध्ये उदय आहे, सातव्यामध्ये बंध आहे. आणि जर तो बंध कंटिन्यू राहत असेल तर सातव्यामध्ये, सहाव्यामध्ये असा बंध त्या ठिकाणी आहे. आठव्या गुणस्थानाच्या सहाव्या भागापर्यंत आहारक द्विकचा बंध संभवनीय आहे. आणि जेव्हा आहारक द्विकचा उदय येणार आहे तेव्हा त्यांचं गुणस्थान सहावं असणार आहे. म्हणून या ठिकाणी आहारक द्विक जोडलेले आहे. म्हणून अशा प्रकारे 11 योग या ठिकाणी राहतील. वेद तीनही. तीनही वेद राहतील. विशेषतः जर पाहायची असेल तर आहारक द्विक ज्याला होईल त्याला स्त्रीवेद आणि नपुंसक वेद असणार नाही. तो पुरुष वेदीच असला पाहिजे. सामान्य म्हणजे आम्ही विशेष अपेक्षेने कथन लावलं तर स्त्री आणि नपुंसक वेदामध्ये आम्हाला 9च योग लावावे लागतील. आहारक द्विक लावता येणार नाही. आणि पुरुष वेदांमध्ये आम्ही पाहिलं तर आम्हाला आहारक द्विक देखील लावता येतो. कशाय आता इथे परत आता स्वकीय. स्वकीय आणि 9 कषाय असे मिळून 10 कषाय लावलेले आहे. ज्ञान आता इथे एक वाढेल, मना पर्याय वाढेल, म्हणजे चार. म्हणजे 4 ज्ञान वाढतील. म्हणजे 4 मती ज्ञान राहतील. मती मतिशुतावधी आणि मनपर्यय ज्ञान. आणि मनपर्यय ज्ञान देखील हे कुणालाही होऊ शकतं का? यालाही पुरुष वेदी. पुरुषवेदीच पाहिजे. आणि ज्याला आहारक द्विक आहे त्याला पण मनपर्यय ज्ञान होणार नाही. असे बारकावे याच्यामध्ये आम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणून मतिश्रुतावधी मनपर्यय 4 ज्ञान सामान्य अपेक्षेने. थोडस विशेष रूपाने खुलासा बघितला तर पुरुष वेदीवाला असेल तर मनपर्यय ज्ञान होईल. आणि त्यासोबत तो आहारक द्विकवाला नको. संयम संयमामध्ये देखील सामायिक, छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी हे 3 संयम त्या ठिकाणी राहतील. परिहार विशुद्धी देखील परत पुरुष वेदीलाच असणार आहे. आणि परिहार विशुद्धीच्या आपण विशेषता पण बघितलेल्या होत्या की त्यांचा पहिला 30 वर्षाचा कालावधी हा अत्यंत सुखपूर्वक व्यतीत झालेला असला पाहिजे. 8 वर्ष त्यांनी केवली शुद्ध केवलींच्या सानिध्यामध्ये 9व्या पूर्वाचं अध्ययन केलं पाहिजे. आणि दररोज 2 कोस गमनाचा ज्यांचा नियम आहे अशा मुलींना हे परिहार विशुद्धी चारित्र्य संभवनीय आहे. आणि हे चारित्र्य असेल तर त्यांचं गुणस्थान मात्र 6वं आणि 7वं हेच राहणार आहे. 8 पासून पुढे परिहार विशुद्धी चारित्र्य राहणार नाही. दर्शन 3 दर्शन. 3 दर्शन. लेशा 3 शुभलेशा. 3 शुक्ल 3 शुभलेशा. भव्यत्व भव्यच. भव्यच. सम्यक्त्व औपशमिक, अनंतर क्षयोपशमिक आणि क्षयिक. क्षयिक बरोबर. 3 सम्यक राहतील. परत विशेषता काय पाहू शकू आम्ही याच्यामध्ये? याच्यामध्ये विशेषता काय लावाल? सम्यक्त्वामध्ये जर विशेषता लावायची असेल तर क्षयोपशमिक सम्यक्त्व हे 7व्या गुणस्थानापर्यंतच राहील. जर तो औपशमिक लावायचं असेल तर आता तो श्रेणी आरोहण करणारा द्वितीयोपशम सम्यक्त्व 8-9 गुणस्थानात राहील. आणि क्षयिक असेल तर प्रश्नच नाहीये. तशा तऱ्हेने त्यांचे गुणस्थान लक्षात घ्यायचे. सम्यक्त्वासाठी जरी संज्वलन त्रिकचा उदय 6 ते 9 गुणस्थान पर्यंत आपण पाहणार आहे तरी क्षयोपक्षमिक सम्यक्त्व 9 गुणस्थान पर्यंत राहत नाही. क्षयोपक्षमिक सम्यक्त्व हे 4 ते 7 म्हणजे 7व्या गुणस्थानापर्यंतच क्षयोपशमिक सम्यक्त्व असू शकतं. त्याला जर 9व्या गुणस्थानात जायचं असेल तर त्याला ते क्षयोपक्षमिक सम्यक्त्व एक तर द्वितीयोपशमामध्ये बदलवावं लागेल किंवा त्याला क्षयिक सम्यक्त्वाची प्राप्ती करावी लागेल. संज्ञी संज्ञीच आहे आहारक. आहारकच आहे गुणस्थान. आता सांगितले 6, 7. 6 ते 9.
6, 7, 8 आणि 9. त्रिक लावलं म्हणून 9, कारण संज्वलन, क्रोध, मान, माया. मायेचा उदय कुठपर्यंत, आणि म्हणजे संज्वलनचा हा माया ही 9व्या गुणस्थानापर्यंत असू शकते. 10व्या गुणस्थानात तर नक्की लोभाचा उदय असणार आहे. जीव समास पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती साही. प्रयत्न 6 पण असेल. साही पण आहे. प्राण 10 पण. संज्ञा सगळ्या. अपेक्षेने लावा लागेल ना. अपेक्षेने लावा आता. 6 पर्यंत सगळ्या संज्ञा. 7व्यात आहार कमी झाला, 8व्यात भय कमी होईल, आणि 9व्यामध्ये मैथून कमी होईल. अवेद भागामध्ये सवेद भागापर्यंत राहील, आणि अवेद भागामध्ये ती संज्ञा राहणार नाही. परिग्रह संज्ञा मात्र संज्वलन त्रिक मध्ये राहणारच आहे. उपयोग 4 आणि 3 7. 4 आणि 3 7 उपयोग. ध्यान आता इथे धर्म ध्यान आणि शुक्ल ध्यान एक लावावं लागेल. आणखी आर्तध्यान 3. निदान नावाचं गेलं फक्त. निदान आर्तध्यान गेलं, आणि 3 आर्तध्यान अजूनही आहे, आणि 4 धर्मध्यान आणि 1 शुक्ल ध्यान, अशी 8 ध्यान त्यांना लावावी लागतात. रौद्र ध्यान गेलं, आणि 1 निदान नावाचं आर्तध्यान गेलं. आश्रव आता इथे मिथ्यात्व नाही, अविरती नाही, कषाय आणि योग, म्हणजे 10. कषाय आणि योग 10 आणि 11 अशा प्रकारचे 21 प्रकारे आश्रव आहे. जाती 14 लाख मनुष्य संबंधीची, आणि कुल 14.5 लाख कुल कोटी मनुष्य संबंधीची. भाव औपशमिक भाव दोन्ही लावायला. दोन्ही लावावे लागतात. औपशमिक सम्यक्त्व आणि औपशमिक चारित्र. जरी औपशमिक चारित्राची पूर्णता नाही आहे, औपशमिक चारित्राची पूर्णता 11व्या गुणस्थानात आहे, पण आता उपचाराने त्यांना चारित्र प्राप्त झालं असं म्हणता येऊ शकतं, कारण श्रेणी आरोहण करत आहे म्हणून त्याला चारित्र पण लावावं लागतं. क्षायिक भावामध्ये सम्यक्त्व आहे आणि चारित्र पण आहे. सम्यक्त्व आणि चारित्र आहे, आणि बाकीचे भाव मात्र 7 भाव त्यांचे नाहीत. क्षायोक्षमिक भावामध्ये ज्ञान 4 ज्ञान आणि 3 दर्शन आणि लब्धी 5 लब्धी, सम्यक्त्व आणि चारित्र, आणि सकल संयम चारित्र, अशा प्रकारचे क्षायोपक्षमिक भाव लागतील. औदैक भावामध्ये मनुष्यगती नंतर कषाय 1 लिंग 3 वेद 3. कषाय 4 पण लावा लागेल ना. संज्वलन त्रिक बघतोय की नाही आपण. त्रिक बघतोय म्हणजे 4था आहेच, म्हणून कषाय 4 पण. वेद 3ही. अज्ञान औदैक ज्ञान आहे, नंतर असिद्धत्व आहे, आणि लेशा 3 शुभ लेशा. पारिणामिक भाव तो सोपाच आहे, जीवत्व आणि भव्यत्व. अशा प्रकारे संज्वलन त्रिक मध्ये भाव आपल्याला पाहायला मिळाले. आता संज्वलन कषाय कशाला म्हणतात, व्याख्या आपण तशी बघितलेली आहे संज्वलनची, की संज्वलन कषायाचा उदय असताना महाव्रतावर ते आवरण टाकू शकत नाही. महाव्रत तर आहे, परंतु यथाख्यात चारित्र मात्र प्रकट होऊ देत नाही. आणि संज्वलनचा यांनी एक अर्थ जो लावलेला आहे, सम आणि ज्वलन या शब्दाची व्युत्पत्ती लावून त्यांनी अर्थ केलेला आहे. सम म्हणजे एकी भाव में रहता है, किंवा समीचीन रीतीने जो आहे. कुणासोबत आहे, तो संयम के साथ अवस्थान होने पर एक होकर जो ज्वलित होता है.
समीचीन रीतीने जो ज्वलित आहे, म्हणजे ज्वलित आहे या ठिकाणी आग आहे किंवा जाळतो आहे असं नाही आहे, तर ज्वलित आहे याचा अर्थ प्रकाशमान आहे. समीचीन रीतीने ज्यांची महाव्रते प्रकाशमान आहे असा जो कषाय आहे हा संज्वलन आहे. म्हणजे महाव्रत या ठिकाणी बाधक नाही, म्हणून योग्य रीतीने ते प्रकाशित आहे, म्हणून ज्वलित होते है अर्थात चमकते है, अथवा जिनके सद्भाव में संयम चमकता रहता है उससे संज्वलन कषाय कहते हैं. संज्वलन क्रोधादि सकल कषाय के अभाव रूप यथाख्यात चारित्र का घात करते हैं. जो संयम के साथ साथ प्रकाशमान रहे एवं जिनके उदय से यथाख्यात चारित्र न हो वे संज्वलन कषाय है. संज्वलनाला परत उपमा दिलेले आहे, 4 तऱ्हेच्या उपमा. आता इथे पहिले 3च घेतलेले आहे. संज्वलन क्रोधाला सांगितलं. संज्वलन क्रोध कसा प्रकारचा आहे, तर संज्वलन क्रोध आहे पाण्यावरच्या रेषेप्रमाणे. पाण्यावर जशी रेष क्षण मात्र ही टिकू शकत नाही, इकडे काढली की इकडे ती रेष मिटणार आहे, त्याप्रमाणे मुनींच्या अंतरंगामध्ये एखाद्या वेळेला क्रोधाची अग्नी जरी आम्हाला दिसत असेल तरी दिसता क्षणीच थोड्याच वेळात अंतर्मुहूर्ताच्या आतच तो क्रोधाचा भाव त्यांचा नष्ट होऊन जातो आणि नामोनिश त्या ठिकाणी राहत नाही. असा जो क्रोध आहे तो संज्वलन क्रोध पाण्यावरच्या रेषेप्रमाणे आहे. संज्वलन माया ही लता सदृश किंवा वेत जो आहे, जे पहिले वेताचे टोपले वगैरे बनत होते, जे अगदी वाकू शकतात कुठूनही, अशा प्रकारे जे आहे हा संज्वलन मान आहे. लता जशी कुठेही उंच झाडाला बिलगून वाढू शकते, त्याप्रमाणे हा संज्वलन मान कषाय लतेप्रमाणे झुकणारा आहे आणि बेताप्रमाणे आहे. हा नंतर माया जो आहे हा अवलेखनी के सदृश या चामर के सदृश कही है. या मायेला आपल्या याच्यामध्ये कधी कधी खुरप्याप्रमाणे माया सांगितलेली आहे. जसं त्याला जास्त मोड नाही आहे, सराटा आपण जर पाहिला तर सराट्याला जास्त असं झुकाव नाही आहे जास्त त्याला, त्याप्रमाणे ही माया सांगितलेली आहे. किंवा या ठिकाणी सांगितली अवलेखनी के सदृश या चामर के सदृश. त्याचा खुलासा करणारच आहे पुढे. उदक राजी सदृश क्रोध, यह क्रोध पर्वतशिला भेद से मंदतर अनुभाग वाला और स्तोक्तर काल रहने वाला. स्तोक म्हणजे अत्यंत कमी काळ राहणारा असा हा क्रोध आहे. कारण या ठिकाणी आता लक्षात घ्यायचंय आम्हाला, उदय कशाचा सुरू आहे, उदय संज्वलनचा सुरू आहे. आणि संज्वलन मध्ये देखील आपण बघितलं की 4 तऱ्हेचे अनुभाग स्पर्धक त्या ठिकाणी आहे. कोणते 4 तऱ्हेचे आहे, उपमा कोणती दिली आहे अनुभागासाठी? हे घाती कर्म आहे. घाती कर्म असल्यामुळे आम्हाला घाती कर्माची उपमा पाहावी लागेल. लता, दारू, अस्थि आणि शैल ह्या उपमा दिलेल्या आहे घाती कर्माच्या अनुभागासाठी. आता संज्वलन त्रिकचा उदय सुरू आहे. संज्वलनामध्ये काही स्पर्धक सर्व घाती आहे आणि काही स्पर्धक देशघाती रूपाचे आहे. आता ज्या वेळेला महाव्रतांना त्यांनी स्वीकार केलेला आहे, 5व्याच गुणस्थानात आपण पाहिलं की 5व्या गुणस्थानात संज्वलनचा आता देशघातीचा उदय तिथे सुरू झालेला आहे आणि जो अनुभाग अस्थि आणि शैल रूपाचा होता हा कमी झालेला आहे. दारू आणि लता रूप त्या ठिकाणी परिणत झालेला आहे. तर आता या ठिकाणी तर महाव्रतांचा स्वीकार केलेला आहे आणि संज्वलनचा जो परत अनुभाग होता हा 5व्या गुणस्थानाचा जो अनुभाग होता त्यापेक्षा देखील हीन दर्जाचा झालेला आहे. म्हणजे अस्थि आणि शैल रूपाचा अत्यंत कमी राहिलेला आहे. म्हणजे अनुभाग कांडक रूपाने त्याचा घात होतच राहतो आणि इकडे दारू आणि लता रूप तो परिणत झालेला आहे. म्हणून अनुभाग देखील कमी प्रमाणात दिसतो आहे. कारण आता लता आणि दारू रूपाचा म्हणजे लाकूड रूपाचा असा अनुभाग त्या ठिकाणी राहिला आहे आणि याचा काळ देखील अत्यंत अल्प काळ आहे.
क्योंकि पानी के भीतर उत्पन्न हुई रेखा का बिना दूसरे उपाय से तत्क्षण विनाश देखा जाता है। लता सदृश मान कैसे होता है? अंतिम संज्वलन मान के संस्कार की तुलना बालों की घुंघराली घट लट से की है। आपतातः जैसे उसे शास्त्र ज्ञान रूपी हाथ से स्पर्श करते हैं, वैसे ही वह क्षण भर में ही सीधा और सरल हो जाता है। एखादी बट आहे, कुरळी आहे, ती नॅचरल कुरळी नाही आहे, ती थोड्या हवेनी ती थोडी त्या ठिकाणी झालेली आहे. तर तिला सरळ करण्यासाठी एक पाण्याचा हात लावला तरी ती केसाची बट जी आहे ती जशी सरळ होऊन जाते, त्याप्रमाणे थोडंही शास्त्र त्यांनी मनामध्ये चिंतन केल्यानंतर ही माया मान कशा त्यांच्या जीवनात राहत नाही, अशा तऱ्हेचा हा त्यांचा संज्वलन मानाचा उदय आहे. आणि अवलेखनी माया, यह माया आत्मा को चमड़ी मृग के रोम के समान कर देती है। अतएव जैसे ही आत्मा रूपी रोम को आत्मज्ञान यंत्र में रखकर दबाते हैं, तो तत्काल वह बिना विलंब अपने शुद्ध स्वभाव को प्राप्त कर लेता है। ज्याप्रमाणे या चमरी मृगाचा रोम आहे म्हणजे बारीक केस आहे, आणि हा बारीक केस जर प्रेस करून दाबून ठेवला तर तो जसा त्या ठिकाणी लवचिकतेने सरळ होतो, त्याप्रमाणे ही माया देखील अशा प्रकारे शास्त्ररूपी थोडंसंही संबोधन केल्या गेलं तरीही तो तत्काळ नष्ट होतो आणि मूळ त्यांचं जे शुद्ध स्वरूप आहे, पारदर्शी अंतःकरण आहे, त्याला ती धारण करते. अशा प्रकारची माया त्यांच्या जीवनात असणार आहे. प्रश्न आता, क्या ऐसे कोई संज्वलन मानी है जिनके वेद नहीं होते? अवैध भागापासून अवैध भागामध्ये अशा प्रकारचं राहू शकतो. 90 गुणस्थान के अवैध भाग में जहां तक मान कषाय का उदय रहता है, वहां संज्वलन मान वालों के वेद नहीं होता है. जाण्याचा क्रम कसा आहे 90 गुणस्थानामध्ये? काय आधी जातं आणि काय नंतर जातं? पहिल्यांदा म्हणजे बंध विच्छुत्तीच्या अपेक्षेने बघितलं तर आपण, आणि तसं जाईल तर नपुंसक वेद स्त्रीवेद असाच जातो. आणि जर एखाद्याला पुरुष वेदाचा उदय सुरू आहे तर त्याला थोडा जास्त वेळ लागतो, पण पहिल्यांदा जाईल तर तो वेदच जाईल, आणि वेद गेल्यानंतर मग क्रोध जाईल, मग मान जाईल आणि मग माया जाईल. म्हणून हा क्रम त्यांचा असणार आहे. त्यामुळे वेदाला पहिले काढून टाकल्यानंतर क्रोध, मान आणि माया अवेद भागामध्ये असू शकते. संज्वलन मान वाले के अवधि दर्शन कितने गुणस्थान में होते है? मान आहे आणि अवधि दर्शन पण त्यांना पाहायचं आहे. अवधि दर्शनाचा संज्वलन मानासोबत पाहायचं आहे. 9 पर्यंत त्यांची 6 ते 9 राहणार आहे. 6 ते 9 गुणस्थानं राहतील आणि याच प्रकारे क्रोधामध्ये किंवा मायेमध्ये देखील पण आता संज्वलन मान तर त्याच्या आधीही होताच की नाही? कशाच्या आधी? म्हणजे 6व्या गुणस्थानाच्या आधी. 6व्या गुणस्थानाच्या आधी होता, पण प्रमुखता कशाची होती? 5व्या गुणस्थानात प्रमुखता कशाची आहे? अच्छा, प्रत्याख्यानावर्णाची आहे ना. तिथे तर आम्ही संज्वलन नाही म्हणणार, तिथे तर आम्ही काय म्हणू? प्रत्याख्यानावरण कशाय म्हणू ना. संज्वलन कधी प्रामुख्याने म्हणू, मुख्यतेने कधी म्हणू? जेव्हा 3चा अनुदय आहे आणि केवळ संज्वलन आहे, तेव्हा आम्ही म्हणू की संज्वलनची मुख्यता आहे. आता संज्वलन माया वाले के शुक्ल लेशा किस किस गुणस्थान में होती है? हे तसंच लावावं लागेल ना. 6 ते 9 परत 30 गुणस्थानं लावायची. 6 ते 9 गुणस्थानामध्ये 30 शुक्ल लेशेची गुणस्थानं लावायची. संज्वलन त्रिक में क्षायिक सम्यक्त्व कहाँ कहाँ होता है? ही 4 गुणस्थानं लावावी लागतील. परतही संज्वलन त्रिक मध्ये क्षायोपक्षमिक सम्यक्त्व कोणत्या गुणस्थानापर्यंत राहील? 7व्या. 7व्या पर्यंत.
संज्वलन माया में कितनी संज्ञाओं का अभाव हो सकता है? तो परिग्रह संज्ञाच असते, तीनचा अभाव हा, होतोच फक्त ना. तीनचा अभाव होऊ शकतो. एकटी परिग्रह संज्ञेचा मात्र अभाव होऊ शकत नाही. या त्रिक मध्ये याचा अभाव लावता येत नाही. क्योंकि संज्वलन माया का उदय 90 गुणस्थान तक होता है और चौथी संज्ञा 10वें गुणस्थान तक पाई जाती है. इसी प्रकार क्रोध एवं मान में जानना चाहिए. क्या ऐसा कोई संज्वलन क्रोध वाले जीव है जिनके धर्म ध्यान नहीं होते हैं? संज्वलन क्रोधाचा उदय आहे आणि ज्यांचे धर्म ध्यान होणार नाही असा जीव आहे का? असू शकतो का? शुक्ल ध्यान असते असू एक. शकतो. हा, शुक्ल ध्यान त्यांनी जर ध्यान सुरू असतं केलं ते असेल, म्हणजे हं? 8व्या 9व्या गुणस्थानात. हा, 8व्या आणि 9व्या गुणस्थानात जर त्यांनी आता शुक्ल ध्यान सुरू केलेलं आहे किंवा श्रेणी आरोहण करतो आहे, तर तो जीव अशा प्रकारे धर्मध्यान त्याच्या जीवनात राहणार नाही. म्हणून 8वें आणि 9वें गुणस्थान में स्थित संज्वलन क्रोध वाले जीवों के धर्म ध्यान नहीं होते, क्योंकि वहां पहला शुक्ल ध्यान होता है. अथवा संज्वलन क्रोध में ऐसा कोई स्थान नहीं जहां धर्म ध्यान नहीं है. आता हे दुसऱ्या आचार्यांचं मत आहे की ज्यांनी 10व्या गुणस्थानापर्यंत चारही धर्मध्यानाचा सद्भाव मांडलेला आहे, असंही काही आचार्यांचं मत आहे. आणि त्यांच्या अनुसार जर आम्ही हे कथन लावलं तर त्यांना म्हणायचं आहे की 10व्या गुणस्थानापर्यंत आहे म्हणजे 9व्या गुणस्थानाचं धर्मध्यान आहेच आहे, असं स्थान असूच शकत नाही. म्हणून असं कोणतं स्थान नाही बा की जिचं धर्मध्यान असणार नाही. क्योंकि कोई आचार्य 10वें गुणस्थान तक धर्मध्यान मानते हैं. संज्वलन मान में कम से कम कितने उपयोग हो सकते हैं? परत हे हा, तर हे असेल मती मती आणि श्रुत आणि हा, चक्षु आणि चक्षु अचक्षु, आणि अचक्षु दर्शन, जे 4 उपयोग मनप्रलय कमीत आणि कमी. अवधी नसेल तर. हा हा, आणि इकडे मग अवधी दर्शन पण काटावं लागेल. अशा प्रकारे 3 कमी करावे लागतील, तर 4 राहू शकतात. आता याच्यामधलं संज्वलन लोभाचा, याच्यावर कुणाला काही प्रश्न आहे? त्रिक मध्ये, संज्वलन त्रिक मध्ये? अन्यथा पुढे जाऊ, पुढचा त्यांनी चार्ट परिग्रह आपण पाहू. संज्ञेचा अभाव होऊ शकत नाही असं सांगितलं. हा, प्रश्न कारण 10व्या प्रश्नामध्ये हो, परिग्रह संज्ञा कारण का अभाव नहीं हो सकता है. तर पण आपण परिग्रह संज्ञेचा अभाव कधी होईल? 10व्या गुणस्थानात. ही गुणस्थानं आपण किती लावली? 6 ते 9. पर्यंत 9 पर्यंत लावली म्हणजे परिग्रह संज्ञा 9व्या पर्यंत जाऊ शकत नाही ना. नाही, पण मला काय म्हणायचंय की जर महाव्रत घेतलेले आहे आणि परिग्रह परिमाण त्यांचं महाव्रत आहे, अपरिग्रह हो महाव्रत आहे, तर मग ते आपण हो परिग्रह आहे त्यांना असं कसं म्हणणार आहे? हो, 10व्या गुणस्थानापर्यंत परिग्रह संज्ञा लावावीच लागते. जोपर्यंत संज्वलन लोभाचा उदय आहे, तरी त्यांनी मैथुन संज्ञा कशी लावू शकतो आपण? त्यांनी तर हो स्त्री मात्राचा त्याग केलेला आहे ना. हो तरीही त्यांना आपण मैथुन संज्ञा 9व्या गुणस्थानापर्यंत लावतो. हो संज्वलन लोभ आहे. लोभ आहे, कशाची मात्रा आहे, तो दिसो न दिसो. एखाद्या वेळेला आपली खोली आहे, आपण पूर्ण झाडलेली आहे, झाडली आणि समजा 5च मिनिटांनी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने परत झाडली ती, तर कचरा निघतो की नाही निघत? निघतो. निघतो. निघतोच कचरा, निघतोच. म्हणजे किती आम्ही चांगल्या पद्धतीने झाडलेली आहे तरी देखील परत दुसऱ्यांदा आम्ही झाडणी लावली तर कचरा निघणारच आहे. तसा हा लोभ आहे की हा लोभ असणारच आहे जीवनात. जोपर्यंत संज्वलन लोभाचा उदय आहे तोपर्यंत आम्हाला सांगू नाही शकत कोणता लोभ त्यांच्या जीवनात आहे, परंतु हा लोभ त्यांच्या जीवनात म्हणजे परिग्रह संज्ञा त्यांच्या जीवनात आहेच. मैथुन संज्ञा पण तशीच लावायची. स्त्री मात्राचा त्याग केलेला आहे त्यांनी, परंतु जोपर्यंत सवेद भाग आहे तोपर्यंत मैथुन संज्ञा त्यांना लावलेलीच आहे. म्हणजे हे कसं आहे, याला द्रव्यानुयोग नाकारेल, पण आम्ही विषय बघतोय कर्णानुयोगाचा. कर्णानुयोग काय म्हणतोय?
काटेकोरपणा दाखवतोय. कर्णानुयोग म्हणतोय तुझ्या अंतरंगाचं परीक्षण कर. इथे कषायांचा उदय कोणता सुरू आहे ते पहा. आणि हा कषायाचा उदय आहे का? मग हा भाव व्यक्त असेल किंवा अव्यक्त असेल, कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्या जीवनात दिसणारच आहे. त्याचं अस्तित्व मानावंच लागेल. द्रव्यानुयोग स्थूल दिसणाऱ्यालाही एखाद्या वेळेला म्हणेल. द्रव्यानुयोग कसं बोलेल? चौथ्या गुणस्थानामध्ये जीव कषाय रहित आहे म्हणू शकतो द्रव्यानुयोग. समयसारची व्याख्या जर पाहिली तर तो म्हणेल ज्ञानी आणि अज्ञानी. आणि तो म्हणेल की ज्ञानी आहे म्हणजे चौथ्या गुणस्थानातला तो अज्ञान भावाचा करता नाही आहे म्हणू शकतो. परंतु कर्णानुयोग त्याच वेळेला जर आम्ही लावलं तर कर्णानुयोग काय म्हणेल? कशाय बघ, औदयिक अज्ञान आहे की नाही त्याच्या जीवनात ते बघ. त्याला तू आज ज्ञानी म्हणू शकत नाही. जेवढं गेलं आहे त्या अपेक्षेने तू म्हण, पण जेवढ्याचा सद्भाव आहे त्या अपेक्षेने तुला तिथे तसं लावावंच लागतं. म्हणून ही स्वतंत्रता आहे अनुयोगांची. ठीक आहे. हो. पुढचा संज्वलन लोभाचा चार्ट होऊन जाईल. संज्वलन लोभ. आता हा संज्वलन लोभ आहे, याचं गुणस्थान आपल्याला कोणतं लावावं लागेल? आता दहावंच लावावं लागेल या ठिकाणी. तसं त्यांनी 6 ते 10 लावले का? कारण लोभ, संज्वलन लोभ जरी असला तरी तो 6व्यापासून आहेच ना, म्हणून 6 ते 10 लावले. आणि गती आता मनुष्य गतीच असतं. मनुष्य गती. इंद्रिय पंचेंद्रिय. पंचेंद्रियच आहे. काय? रस काय? रस कायच आहे. योग आता 6व्यापासून लावलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला मागच्याच सारखे योग 11 लावावे लागतील. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 3 कायेचे आहारक दिक वाढवून. वेद 3ही वेद आहे. कषाय परस्वकीय 9 + 1 10. ज्ञान 4. सामायिक संयम. आता संयम या ठिकाणी 1 वाढला. सामायिक सूक्ष्म सांपराय वाढला. सामायिक छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी आणि सूक्ष्म सांपराय. दर्शन मागच्याच सारखे 3. लेशा 3च. भव्यच राहील. सम्यक्त्व परत मागच्याच सारखं लावायचं. क्षायिक, क्षायोपशमिक आणि औपशमिक. संज्ञीच आहे. आहारकच आहे. गुणस्थान 6 ते 10. जीव समास, संज्ञी पंचेंद्रिय, पर्याप्ती 6 पण पर्याप्ती, 6 पण आहे. प्राण 10 पण आहे. आता संज्ञा परत अपेक्षेने लावली तर 10व्यापर्यंत परिग्रह लावावीच लागते. 10व्यापर्यंत परिग्रह लावावीच लागते, अपेक्षेने लावायची. उपयोग 7. 4 आणि 3 7. ध्यान आता इथे आता ध्यान लावताना 6व्यापासून पाहिलाय म्हणून मागच्याच सारखी ध्यान लावायची. 3 अर्थ, 4 धर्म आणि 1 शुक्ल. आश्रव मध्ये पण तसेच 21 आश्रव आणि जाती मनुष्य संबंधी 14 लाख आणि कुल 14 लाख करोड मनुष्य संबंधी भाव आपण उद्याला लावूया याच्यामधले. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का. जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का. कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है. उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है. वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं
नमो आयर्याणं नमो वैशायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.